इथून भीमतालचा जो व्ह्यू पॉइंट आहे तो पण दिसतोय। तर खूप सारे घंट्या लावलेत असे, प्रत्येकाने आपापलं असं विश कागदावर लिहून ते घंटा इथे बांधायचे। खूप आणि खूप सुंदर आहे हे जे लेक आहे ते डेन्स फॉरेस्ट मध्ये आहे। आज होता आमचा नौकुचिया तालमधला 5वा दिवस। नौकुचिया तालपासून 17 किलोमीटर अंतरावर एक घंट्यांचं मंदिर आहे, नक्की जाऊन या असं आमच्या हॉस्टेलच्या प्रॉपर्टी मॅनेजरनी आम्हाला सांगितलं होतं। हो, घंट्यांचं मंदिर नैनिताल जिल्ह्यातल्या घोडाकाल गावात असलेलं 900 वर्ष जुनं हे मंदिर। असं मानलं जातं की या मंदिरात लिखित स्वरूपात केलेल्या मनोकामना पूर्ण होतात। आज तेच मंदिर बघायला आम्ही चाललोय। आम्ही आता आलोय घोडाखाल म्हणून एक मंदिर आहे। आम्ही जिथे राहतोय नौकुचिया ताल, तिथून हे मंदिर आहे एक 16-17 किलोमीटरवर, थोडंसं हिलवरती आहे। आणि सध्या मी जिथे थांबले तिथून मागे असे व्ह्यू दिसतंय मस्त। इथून भीमतालचा जो व्ह्यू पॉइंट आहे तो पण दिसतोय। आता जर माझ्या मागे बघत असाल तर हे जे आहे सगळं पूर्ण धुक्याने भरून गेलेलं आहे आणि तिथे आहे ते दिसतंय भीमतालचा एरिया। लाईक भीमताल जे आहे ते या लाईक व्ह्यू पॉइंट आहे हे भीमतालसाठीचं। तर असं व्ह्यू आहे इथून मी बघू शकते। खूप सुंदर व्ह्यू दिसतंय आणि आभाळ आलाय आणि तिकडे सगळे पण माउंटन्स आहेत। इनफॅक्ट याच्यापेक्षा पण उंच आहेत तिकडे, पण ते पूर्ण धुक्याने भरलेले आहेत। आता थंडी पण भरपूर आहे तशी। सो या बघूयात, आता मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया। इथे ना खूप मोठे मोठे घंटी जे आहेत ते आहेत विकायला वगैरे। आणि इथे आहे त्या मंदिराची एंट्री। जय न्याय देवता गोलू देवता असं या देवाचं नाव आहे, इथे ते लिहिलेलं आहे। आणि इथून त्याची एंट्री आहे आणि खूप मोठी अशी घंटी लावली आहे ते बाहेर। चाललोय आता आपण आतमध्ये, तर बघूया। खूप सारे घंटे आहेत तिकडे, सगळे दोन्ही बाजूला लावलेले। कुठे वाजवतोय? मस्त आहे, खूप उंचावर आहे। अरे बस, इथे तर खूप सारे घंट्या लावलेत असे। आणि असं आहे हे मंदिर। आतमध्ये बघूया, अलाउड असेल तर मी थोडं शूट करेल, अदरवाईज इथपर्यंतच असेल। हे काय छोटे छोटे दोन्ही साईडला ते पण सगळ्या झाडांवरती लावलेले असं। हे असं घंट्यांचंच मंदिर आहे। प्रत्येकाने आपापलं असं विश कागदावर लिहून ते घंटा इथे बांधायचे, अशी प्रथा आहे इथे। त्याच्यामुळे खूप सारे असे लहान मोठे खूप सारे बांधले इकडे। खूप सुंदर वाटतंय। खूप सारे असे ह्याच्यामुळे ना इथे तरी हे वेगळंच काहीतरी आहे। असं मंदिर आहे ना, घंटांचं मंदिरच आहे। मस्त वाटतं, सगळीकडे मिळतील, जिथे पाहाल तिथे असे कागदावरती लिहिलेलं विश आणि असे घंट्या आणि सगळीकडे मिळतील असे। आणि इथे आहे ती खूप मोठी घंटी आहे ती। इथे असं यज्ञ करायचं जागा वगैरे आहे इथे। आणि हे जे आहे आतमध्ये ते मेन मंदिर आहे, तिथे समोरून शूट करायला अलाउड नाहीये। सो आतमध्ये एक छोटीशी मूर्ती आहे आणि त्याचं नाव आहे गोलू देवता, न्याय देवता पण असं म्हणतात। तर
असं आहे आणि घंटी मंदिर असं पण म्हणतात या मंदिराला. आम्ही आहे ना आत्ता इथले जे पुजारी आहेत त्यांच्याशी बोलत होतो, तर ते सांगत होते की हे जे मंदिर आहे तर 900 वर्ष जुनं मंदिर आणि देवाचं नाव आहे गोलू देवता आणि त्याचं दुसरं नाव पण आहे न्यायदेवता. तर न्यायदेवता का, तर आधीच्या काळात जेव्हा लाईक कोर्ट कचेऱ्या नव्हत्या तर हे जे देव आहेत तर त्यांनी न्याय करायचे, न्यायनिवाडा करायचे लोकांचे, तर त्याच्यामुळे त्यांचं नाव न्यायदेवता असं पडलं. आणि जेव्हा पण लोक काही आपले विश इथे मागून जातात आणि त्यांचे जे विश आहेत ते पूर्ण होतात, तर तेव्हा लोक वापस इथे येऊन हे जे घंटी बांधलेले ते सगळे तेच आहे. जेव्हा लोकांचे विश पूर्ण होतात, त्यांचे मन्नत पूर्ण होतात, तेव्हा ते इथे येऊन हे घंटी जे आहे ते बांधून जातात, एक अ वे टू से थँक्स टू द गॉड. तर मस्त वाटतं ह्या मंदिरात आलंय. हे जे घंटीचं मंदिर आहे हे मी पहिल्यांदा बघतेय. मस्त व्ह्यू दिसतो यार इथून, खूप सुंदर. आणि इथून वर असं आहे ते मंदिर, इथून वरती जायचंय. आम्ही आत्ता आलोय सातताल लेक. ओके, तर हे जे लेक आहे त्याचं नावच सातताल आहे. खूप आणि खूप सुंदर आहे हे आणि इतकं शांत पण आहे. जास्ती टुरिस्ट लोक नाही आहेत, थोडंसं इंटेरियरमध्ये आहे पण खूप सुंदर आहे. असं आहे ते. हे जे खाली आहे ते तळ आणि याचं नावच आहे सातताल. आणि इथून आलोय आम्ही. हा जो रस्ता आहे मेन रोडच आहे हा आणि इथून असा व्ह्यू दिसतोय त्याचं, खूप सुंदर, शांत आणि मस्त. सातताल हे एक ग्रुप ऑफ 7 लेक्स आहे आणि आत्ता मी जिथे आहे ते वन ऑफ दोज 7 लेक्स. आणि जसं जसं अर्बनायझेशन वाढत गेलं आणि लाईक झाडं कापून लाईक डेव्हलपमेंटसाठी जे पण ॲक्टिव्हिटीज होते त्याच्यामुळे हे जे लेक्स आहेत तर त्यांचं जे सिरिनिटी आहे, त्यांचं जे ब्युटी आहे तर ते कमी कमी होत चाललंय. आणि सध्या मी जे बघतेय तर खूप शांत आणि निवांत जागा आहे, एकदम क्लिअर आणि प्युअर पाणी आहे याचं. तर चला तर मग सातताल एक्सप्लोअर करूया आपण. जे इंटरकनेक्टेड 7 लेक्स आहेत तर त्यांची नावं अशी आहेत: गरुड ताल, नलदमयंती ताल, हनुमान ताल, सीता ताल, राम ताल, लक्ष्मण ताल आणि सुखा ताल. आणि इथे पण ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज होतात. कायाकिंग आहे, बोटिंग आहे. हे जे लेक आहे ते डेन्स फॉरेस्टमध्ये आहे. रस्ता तर खूप सुंदर आहे आणि दोन्ही बाजूला असे पाईन ट्रीज अँड ओक ट्रीज आणि इथून तर केवढा सुंदर व्ह्यू दिसतो माहिती आहे. आम्ही आता ऑपोजिट साईडला आलोय. तिकडे थांबलो होतो मी त्या माउंटेनच्या इथे कुठेतरी, तो जो मेन रस्ता आहे तिथे थांबलो होतो. आता ऑपोजिट साईडला आलोय आणि इथे हे बोटिंगसाठीचं जे एंट्री आहे तिथे आहे आम्ही आत्ता. आणि इथे दिसतंय असं बोटिंग वगैरे, कायाकिंग वगैरे चालू आहे. छान मस्त लेक आहे, असं पाणी, स्वच्छ पाणी आहे. हे काय ते कायाकिंग वगैरे करतात लोक, चालू आहे. हो या, मस्त वाटतं. आणि ते सकाळी बर्ड्स वॉचिंगसाठी वगैरे खूप सुंदर जागा आहे. एक खूप वेगवेगळे प्रकारचे जे पक्षी वगैरे आहेत तर इथे येतात सकाळी.
असा हा रोड आहे त्या बाजूला केलेला आणि इथे आहे तो मेन रोड आहे इथून. आणि तिथून एंट्रीच्या इथून खाली आलो की असा हा रोड आहे. निवांत असं लेक व्ह्यू एन्जॉय करायला असे बसायला वगैरे केलेलं आहे त्यांनी. आणि हे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, झिप लाईनिंग वगैरे आहे. सो एन्जॉय करू शकतो झिप लाईनिंग वगैरे. आणि असे मस्त उंच उंच झाडं आहेत. खूप मस्त व्ह्यू आहे यार, खूप खूप सुंदर आहे. मी तर इथला व्ह्यू खूप एन्जॉय करते. खूप शांत आणि खूप मस्त व्ह्यू आहे. आय होप की तुम्ही पण एन्जॉय केलंय. आणि आजचा एपिसोड मी इथेच थांबवतीये. मी सगळे व्हिडिओज बघताय त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.